Welcome student. We are going to learn 10th standard lesson. Name of the lesson Be Smart. Unit number 1.4. Name of the lesson Be Smart. You know, the smart, these are all words are capitals. This is the long form of the smart is S means specific. Specific means नेमके क्षेत्र किंवा तपशील असलेला, that is called specific. M means miserable. Miserable means मोजता येण्याजोगे, that is called miserable. Achievable means प्राप्त करण्यायोग्य, that is called achievable. And R means that is the realistic. Realistic means वास्तववादी. And last one is time bomb. Time bomb means काल मर्यादा. हा लेसन अतिशय उपयुक्त असणारा, आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा देणारा, एक कलाटणी देणारा आणि योग्य मार्गावरती नेणारा हा लेसन. ह्या लेसन मधून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची गाईडलाईन, मार्गदर्शन पाहावयास मिळतं. बी स्मार्ट. आता ह्या बी स्मार्ट मध्ये नवीन शब्द पहिल्यांदा आपण बघूया आणि मगच त्या लेसनकडे आपण वळूया. आता त्याच्यातला पहिला नवीन शब्द आहे थ्राईव्ह. थ्राईव्ह मीन्स प्रॉपर. प्रॉपर मीन्स योग्य. सेकंड वर्ड इज इल्युमिनेट. इल्युमिनेट मीन्स अनलाइटन. Unlightens means प्रकाशित करणे. Illuminate. Next word, at the helm of means in charge of. In charge of means सांभाळणे. Next word, steer. Steer means channelize. Channelize means योग्य दिशेने चालणे. Next, rubric. Rubric means a guideline. Guideline means मार्गदर्शक सूची. Next is benchmark. Benchmark means in English standard by which something can be measured. Measured means मानक. Benchmark means मानक. Defensive means justificative. Justificative means बचावात्मक. Next word, adhere means bind. Bind means निष्ठेने पाळणे. Next word, consistence means steady, सातत्यपूर्ण, that is called consistence. Down to earth means real or practical, that is called व्यावहारिक. To execute means to carry. To carry means अंमलात आणणे. स्ट्रॅटेजी मीन्स प्लॅन ऑफ एक्शन, मीन्स कृतीचे नियोजन. इन दिस लेसन हॅज गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट युअर गोल अँड हाऊ टू सक्सेस इन युअर लाईफ. गिव्ह द गुड मेसेज इन दिस लेसन. नाउ आय एम स्टार्टिंग द लेसन अँड एक्सप्लेन इट. सो ओपन युअर बुक, 10 standard textbooks, page number 22. I am starting the new lesson. Name of the lesson Be Smart. Be Smart we have learned in the sometimes about the smart. Smart means specific, measurable, achievable, realistic and time bound. All those things, this is the much important in our life, and how to get achieve all that points. So I am starting the lesson. Name of the lesson Be Smart. Champions aren't made in gyms. विजेते हे व्यायामशाळेत तयार होत नाही. Champions aren't made in gyms. Champions are made from the something they have deep inside them. त्यांच्या अंतर्मनामध्ये
विजेत्यांच्या अंतर्मनामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. अ डिझायर, त्यांच्याकडे दृढ निश्चय असतो. अ ड्रीम, खूप मोठी स्वप्ने असतात. अ व्हिजन, दूरदृष्टी असते. दे हॅव टू स्किल अँड विल, त्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असते आणि ती प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यांचं कौशल्य हेच त्यांना त्यांचं ध्येय प्राप्तीसाठी मोठं योगदान होत असल्याला आपल्याला पाहावयास मिळतं. बट विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल्स, कौशल्यापेक्षा त्यांची प्रबळ इच्छाशक्ती अतिशय महत्वाची आहे. जर प्रबळ इच्छाशक्ती जर असेल तर यश प्राप्त करायला कुठली गोष्ट अवघड नाही, हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर, यशस्वी व्यक्ती ह्या मार्गाने जात असते आणि ह्या मार्गाने गेल्यानंतर, योग्य दिशेने गेल्यानंतर त्याला हे यश संपादन करता येतं. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट इफ वी यूज दॅट टॅलेंट्स सेट आवर गोल्स इन लाईफ. खरोखरच निसर्गात जी बुद्धिमान माणसं असतात ते ह्या गोष्टीचा वापर करून, ह्या योग्यतेचा वापर करून ते आपला मार्ग निवडत असतात आणि जीवनामध्ये यशस्वी होतात. वी कॅन इझिली गेट द सक्सेस इन लाईफ, आणि जर चांगल्या पद्धतीने त्याचा प्री प्लॅन केला तर ते यशस्वी व्हायला कधीही कमी पडत नाही. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन और अचीव देम. नुसतं ध्येय मनाशी बाळगून उपयोग नाही, तर आपल्याला ध्येयपूर्तीसाठी कृती महत्वाची आहे, काम महत्वाचं आहे आणि ते करणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला रनिंग मध्ये भाग घ्यायचा आहे. रनिंग मध्ये, धावण्यामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर सराव करणं अतिशय महत्वाचं आहे. ज्याचा सराव जास्त, ज्याचं प्लॅन जास्त चांगले, तो त्यामध्ये यशस्वी होतो, हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल असेस्ट, दोन अतिशय महत्वाचे पैलू या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी, ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी दोन पर्याय महत्वाचे सांगितलेले आहेत. ऑफ ओरिजिनल अँड द स्टेपिंग स्टोन इल्युमिनेट द पाथ, गोल्स पुट ऑन ऍट द हर्म ऑफ लाईफ, पर्स्युइंग देम अक्नॉलेज बेटर फ्युचर सिच्युएशन्स. एखादं ध्येय मनाशी उराशी बाळगल्यानंतर त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी पाठपुरावा करणं हे अतिशय महत्वाचं आहे. दे हेल्प टू स्टीअर ऑफ कोर्स लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग द लेटिंग थिंग्स हॅपन. आणि ते जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या दिशेनं योग्य पद्धतीनं आपण जातोय का याचाही पाठपुरावा आपण करायला पाहिजे. सेटिंग गोल्स मेनी अपियर्स इझी, आपण ध्येय बाळगणं सोपं आहे, बट फॉर सेम इट क्वाइट चॅलेंजिंग. समजा आपण 400 मीटर धावण्यामध्ये भाग घ्यायचं ठरवलं, नुसता भाग घेणार आहे, ध्येय ठरवून उपयोगाचं नाही, तर त्याची परिपूर्तता करण्यासाठी, चॅलेंजिंग स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमची वाटचाल असायला पाहिजे. फेअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड, ऍब्सेन्स ऑफ एनी गोल्स आफ्टर ऑल हॅज टू डिसाइडेड want to achieve in the end to accomplish goals except recommended 5 steps of the approach. आणि हे जर साध्य करायचं असेल तर आपल्याला ह्या स्मार्ट मधल्या 5 टप्पे जे दिलेले आहेत ते 5 टप्पे ध्येयासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि ते आपण शिकणं अतिशय गरजेचं आहे. यु नो, smart goals are the methodology of the thinking that helps people reach success. जर ह्या 5 टप्प्यांचा जर बारकाईनं आपण अभ्यास जर केला तर आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीसाठी यशस्वी व्हायला बिलकुल आपण कमी पडणार नाही आणि ते टप्पे आपण आत्मसात करायला पाहिजे. People reach the success. SMART stands for the specific. Second is specific. First is specific. Second is measurable. Next is achievable. That is the realistics and time bound.
These are 5 steps. We have learned about the 5 steps how to achieve. First is specifics. Involves identifying the specific areas for the important. The more specific the area, the more refined the achievement of one's goals can be. It makes the easier to set parameters and work toward the goal. For example, it is binding up a house that exactly the capacity required and how long can be strength. आपलं ध्येय पूर्तीसाठी पहिल्यांदा ते निश्चित तपशील असलेला, दॅट इज द स्पेसिफिक, निश्चित तपशील असणारं ध्येय आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. आता आपल्याला घर बांधायचं आहे. घर बांधत असताना ती किती वेळेत पूर्ण होईल, त्याच्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचं मटेरियल लागणार आहे, त्याला स्ट्रेंथ किती लागेल, त्याचा टिकाऊपणा कसा असेल, हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे. आणि हे ध्येय, कुठलंही ध्येय निवडत असताना त्याच्यामध्ये स्पेसिफिकपणा असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ध्येयपूर्तीसाठी जाता येईल. सेकंड इज मेजरेबल. ते ध्येय तुम्ही जे निवडणार आहे ते मोजमाप करण्यायोग्य असायला पाहिजे, त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे, तरच त्या ध्येयपूर्तीसाठी आपण चांगलं ध्येय प्राप्त करू शकू. Quantifying goals provided specific ways of the take progress against the goals. This makes it easy to benchmarks performance throughout the goals period, including area of the important. While playing football, one's track role, the position has to be clearly defined. आता कुठलेही ध्येय आपण निवडत असताना त्याचं मोजमाप, आपण धावण्यामध्ये जर भाग घ्यायचा ठरवला तर किती मिनिटांमध्ये आपण ते धावू शकू, किती वेळेत ती शर्यत पूर्ण करू शकू, हे मेजरमेंट आणि त्याच्यासाठी पाठपुरावा हे तुमच्या जवळ असायला पाहिजे, कालमर्यादा असायला पाहिजे, आणि तरच तुम्हाला ते ध्येयपूर्तीसाठी चांगल्या पद्धतीनं प्राप्त करता येईल. अचिवेबल मीन्स setting goals that can be completed in the designed period of time. तुमचं ध्येय निवडत असताना ते प्राप्त करण्यायोग्य आहे का ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. ध्येय often these goals may act like stepping stones, help meet broader goals, further define the career. As students we cannot become a president, prime minister, but can hope to reach those highest in futures. आपलं ध्येय जर असं असेल, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला पंतप्रधान व्हायचं आहे, मला राष्ट्रपती व्हायचं आहे, ते आपली कुवत तेवढी आहे का, आपल्याला ते साध्य करता येईल का, हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे आणि मगच त्या ध्येयाकडे आपण वळायला पाहिजे. जरी पंतप्रधान जरी नाही होता आलं तरी चांगला एक उत्कृष्ट नागरिक, उत्कृष्ट कार्यकर्ता तरी होता येईल का, याकडे आपण प्रामुख्याने बघायला पाहिजे. रिअलिस्टिक. इट इज द इम्पॉर्टंट to create the goals that are the within one's current skills, set out area of the expertise. Building expertise takes time. To expecting to become an expert in the short amount of time, unrealistic. आता कुठलंही ध्येय वास्तववादी असायला पाहिजे. समजा आपल्याला भव्य इमारत बांधायची आहे आणि त्याला वेळ मर्यादा किती आहे, समजा त्या इमारतीला 1 वर्ष जर पूर्ण व्हायला वेळ अवधी असेल आणि ते 1 महिन्यात आपण जर बांधतो म्हणायला लागलो तर दॅट इज इम्पॉसिबल. म्हणून कुठलेही ध्येय बाळगत असताना आपली कुवत, आपली क्षमता, आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे, पंतप्रधान होण्यासाठी आपल्याकडे ते घटक अंगीभूत आहेत का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. मला चित्रकार व्हायचं आहे, चित्रकार होण्यासाठी त्याचे स्किल्स माझ्याकडं आहेत का, विल पॉवर तेवढी आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. मगच त्याच्याकडे आपण वळायला पाहिजे. वास्तववादी हे सगळं चित्र असायला पाहिजे. इट डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. द गोल परहॅप्स लॅक्स ऑफ रिअलिझम. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर माइंड, मस्ट हॅव एबिलिटी अँड अ हिअर दॅट टू द पिक्चर. आणि तुमचं जर ध्येय जर खरोखरच चांगल्या पद्धतीनं वास्तववादी असेल
आणि योग्य दिशेनं तुम्ही जात असाल तर तुम्ही हे ध्येय जे बाळगलंय त्याच्यात कधीही कमी पडणार नाही. अँड लास्ट वन इज टाइम बॉन्ड. एस्टॅब्लिश टाइम परमनंट around each goals as it will help the increase focus and accountability to reduce weight. We know how to go about it, but without consistent time bound action we never become a reality. समजा तुमचं 100 किलो वजन आहे आणि 100 किलो वजन तुम्ही 4 दिवसामध्ये जर 20 किलो वजन कमी करायचं म्हटलं तर दॅट इज इम्पॉसिबल. त्याला कालमर्यादा आपण ठरवायला पाहिजे आणि कालमर्यादा ठरवून ते कशा पद्धतीने कमी करता येईल, कोणत्या दिशेने आपण जायला पाहिजे, कुठल्या स्टेप्स आपण फॉलो करायला पाहिजे, साईड इफेक्ट कसा होणार नाही, या सगळ्या गोष्टींचं अंतर्भूत आपण करणं गरजेचं आहे. ऑल दीज हॅव टू प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेशन विदाउट रेजिस्टन्स, डाऊट ऑर इनडिफरंट बट विदिन अ डेडलाईन. कुठलंही काम जरी शासकीय काम असेल तर शासकीय कामाच्या सुद्धा कालमर्यादा ठरलेल्या आहे, त्या वेळेतच ते पूर्ण करणं आवश्यक आहे. टाइम बॉन्ड. आणि तसं तुमचं सुद्धा ध्येय आहे ते लांब अंतराचं असणं उपयोगाचं नाही. त्याची दिशा, त्याचा मार्ग योग्य चांगल्या पद्धतीने ठरवणं अतिशय गरजेचं आहे. मगच तुम्हाला यामध्ये यश प्राप्त करता येईल. फ्युचर्स विशेष बघा, तुमची दृष्टी, तुमच्या इच्छा, इंटेन्शन्स अँड द ड्रीम्स, स्वप्न आणि त्याची तीव्रता आर ऑल द व्हॅल्युएबल्स. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. स्किल्स पाहिजेत, विल पॉवर असायला पाहिजेत, दे स्पार्क ऑफ द इमॅजिनेशन अँड अनकरेज. आणि जर हे तुमच्याकडे गुण जर स्किल्स असेल तर तुम्ही कशातही कमी पडणार नाही. यूज डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच इन ऑर्डर टू गेट देअर. हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग्स लाईफ इमेज down to earth and plan to execute and stages the quality and quantity of energy we put forth directly impact the result life of something like the trumpet. ध्येय पूर्तीसाठी तुमच्याकडे इच्छाशक्ती अतिशय प्रबळ असायला पाहिजे. मी ते करणारच आणि मी करून दाखवणारच इतकी इच्छाशक्ती तुमची असायला पाहिजे. आणि त्या इच्छाशक्ती बरोबर तुमच्याकडे त्या स्किल्स अवगत असणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपल्याला ते साध्य करता येईल. लाईफ इज समथिंग लाईक द ट्रम्पेट. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, कांट गेट एनिथिंग आउट. आणि जर असं तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यात कधी पाठीमागे हटणार नाही. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यश संपादन करणार. सक्सेस इज वॉक इन द डार्क. यश हे अंधारातून मार्ग काढत असतं. फाइंडिंग आर द राईट फुटस्टेप्स. आणि त्या अंधारामधून योग्य दिशा निवडण्याचं काम ते करत असतं. मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू नेक्स्ट प्लेस. आणि जो खरोखरच मास्टर, ज्याच्याकडे कल्पकता आहे, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, ज्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे, तो मार्ग चांगल्या पद्धतीने शोधून काढतो आणि पुढच्या मार्गावरती जाऊन पोहोचतो. ऑल डिपेंड हाऊ टू अप्रोच अँड टॅकल टू प्रॉब्लेम्स. आणि सगळ्या येणाऱ्या त्या समस्या वाटेवरच्या तो निस्तारभूत करतो, बाजूला सारून ठेवतो आणि तो त्या मार्गाने पुढे जातो. द बेस्ट वे ऑफ द गेट फ्रॉम द वेअर वी फाउंड टू बी इज टू फाइंड फुटिंग आवर नेक्स्ट स्टेप्स. When to take next steps, we should support goal without the tech. आणि अशा प्रबळ इच्छाशक्तीने जर आपण गेलो तर आपण खूप चांगल्या पद्धतीने संपादन करू शकू. आणि खरोखरच तुमच्याजवळ ती प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे. आणि ती प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती तुम्हाला येतात 10वीला चांगल्या पद्धतीने स्कोअर काढायचा आहे तर तुमच्या जवळ ह्या ड्रीम्स, ह्या स्टेप्स जवळ असणं गरजेचे आहे. आणि ह्या जवळ बाळगून तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा आणि ध्येय प्राप्त करू शकाल. एवढंच या निमित्तानं सांगतो. थांबतो. धन्यवाद. झाला ना?